हे बघ, मला काही झालेलं नाहीये. मला गाडी सापडली नाही म्हणून मी चालत आले. अगं एवढंच कारण होतं. काय राधा, मला एक फोन केला असता ना, असा पटकन आलो असतो तुला न्यायला. मी नाही केला फोन कारण मला नव्हता करायचा. हे बघ नीरजस, हट्टीपणा करू नकोस. मी इथेच राहणार आणि घरची सगळी कामं करणार. हे जे मंगळसूत्र आहे ना, ते बिराजदारांच्या मुलाने नाही, विराजस ड्रायव्हरने माझ्या वेळेत घातलं. त्याच्यामुळे त्या खोलीत राहायला, आराम करायला मी बिराजदारांच्या मुलाची बायको नाही, त्यांच्या ड्रायव्हरची बायको आहे. आणि म्हणून मी ठीक आहे, ओके, हेच हवंय ना तुला? कळलं मला. पोरानं खाल्लं नाही म्हणून म्हाताऱ्याने तासभर गुदगुल्या केल्या. चंदूशेठ, ती राधा तब्येतीचे काय म्हणत होती हो? काही नाही, ठीक आहे, उत्तम आहे एकदम. नाही नाही, परत एकदा फोन लाव बरं. मुंग्या, लाव बरं तू फोन लगेच. हा, अशी लगेच मारीन ना. गपचूप बस, का गपचूप. नाही, अगं तू नको काळजी करू. राधा एकदम ठणठणीत आहे. ते काय जावई बापू काळजी करतात ना, ती खूप काम करत असेल आणि हिला आराम करायला लावतात, पण ही काय ऐकत नाही. नाही नाही, पण तो हातचं काय म्हणत होता? मुंग्या, आधी फोन लाव बरं, मला खात्री करून घेऊ दे आधी. मुंग्या, जर का हल्लास, त्या 2 चपात्या आहेत ना, अशा गोल गोल करेल आणि तोंडात कोमीन तुझ्या. ए माई, मला नको का काही सांगू तू. हे बघा चंदूशेठ, त्याला फोन लावू दे आधी. लाव मुंग्या पटकन फोन. माई, तू आहे ना उगाच काळजी करतेस बघ तिची. एकदम व्यवस्थित आहे बिट्टी आपली. तिची आहे ना सकाळ संध्याकाळ ना दृष्ट काढली पाहिजे, तुझीच नजर लागेल तिला. है ना मग? तू खा गप्प. लवकर काय ये, मोठा घास घे, मोठा घास घे. मोठ्या लोकांच्या तळघरात काही काळी सत्य दडलेली असतात. तुम्हाला नाही कळणार ते चंदूशेठ. आता रागाच्या भरात ह्याने काही उलट सुलट करायला नको. शी बाबा, अजून किती दिवस तुम्ही असे रूम मध्येच बसून राहणार आहात? चला ना, छान बाहेर जाऊ, मस्त फ्रेश एअर मध्ये फिरून येऊ. चला ना चला. मी जरा टॅबलेट घेतलं आताच, मला ना आरामाची गरज आहे सध्या. का सारखी सारखी आजारी पडता तुम्ही? आयडिया, आपण एक काम करूयात का? आपण ना ते राधा बिराजा सारखा तो पिळायचा गेम खेळत, असा शर्ट घ्यायचा, असं मस्त पिळायचा आणि पिळत. शर्ट आहे का? हात आहे ना, हात दुखतो पिळल्यावर. सॉरी, कोणतं खेळू न गेम? असं शर्ट पिळत 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 आपण जवळ येणार आणि मग मी तुमच्यात अडकणार ना. चला ना आपण जाऊ ना बाहेर. चला ना चला ना.
अहो अहो काय झालं तुम्हाला? आता तर बरं होतं तुम्ही. अहो काय होतंय? बरं नाही वाटत आहे मला आता. अहो पण आता टॅबलेट्स घेतल्या ना तुम्ही. अचानक काय असं? एक काम करू का, मी असा मस्त गरमागरम आलं घालून असा छान चहा करून आणू का तुमच्याकरता? हा अहो असं छान अशी तरतरी येईल ना म्हणजे तुम्हाला. आणू का? असं काय? अहो एक नंबरची मूर्ख बाई आहे ही. काय होतंय तुम्हाला? एकदम काय असं झालं तुम्हाला? येऊ का राधा? ये ना. अहो चहा हवाय का? अहो पाहिलत का, राधा आलीये चहा घेऊन तुमच्यासाठी. गरमागरम चहा पिता का? छान वाटेल मग तुम्हाला. हा काय झालं? यांना बरं नाही आहे का? नाही का नाही, बरं आहे त्यांना. म्हणजे आत्ताच टॅबलेट्स घेतले त्यांना, बरं होतं त्यांना. अच्छा काय होतंय अचानकच? अहो अहो उठताय ना? पहिल्यांदा आले ना राधा आपल्या खोलीत. चहा घ्या ना तिच्या हातचा. उठा 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 ना. अहो उठा ना. अहो माझ्या करता पण नाही उठणार. उठा ना. चला राधा. चहा. अहो चहा घेताय ना? ठीक आहे. काय तुम्ही, काय वाटलं असेल त्या मिसळवालीला? हिचा नवरा साधा काही ऐकत पण नाही हिचा. कोण आहे मी? माझं काहीतरी असं इम्प्रेशन पडायला नको का? सासू आहे मी शेवटी, माझा रिस्पेक्ट असायला पाहिजे ना. मग तुम्ही कसं वागलात? जा बाबा शी. काय चाललंय हिचं? इथे मी कोण आहे हे राधाला कळलं तर मला या घरात रिस्पेक्ट नाही राहणार. चिडून निघून तर नसेल ना गेला हा? मी का शोधते याला? गेला तर जाऊ दे, मी कशाला काळजी करू? खरंच गेला असेल का? पण असं चिडून कधी जात नाही तो. बाबू समझो इशारे और पुकारे पम पम पम. बाबू समझो इशारे और पुकारे पम पम. धीराजा? मॅडम बाजूला बाजूला बाजूला. पाणी उडेल सारखं बाजूला. काय हे फडक आहे, ही गाडी आहे, ही बादली आहे. पण तू ड्रायव्हर. ड्रायव्हर का
वाटत नाहीये? आता जर तू ड्रायव्हरची बायको असशील तर मलाही ड्रायव्हरच व्हावं लागेल ना. या पोरांचं काही कळतच नाही हो. अहो आपली सून या घरची लक्ष्मी अशा अडगळीच्या खोलीत राहते का तर म्हणे विराजासवर चिडली आहे म्हणून. अहो तिला फसवण्याच्या हेतून नाही हो विराजासनं केलं. तिला समजायला हवं. मी बोलेन तिच्याशी, तुम्ही फक्त सोबत राहा. आजी मला बोलायचंय तुमच्याशी. मलाही बोलायचंय तुझ्याशी. आजी आधी प्लीज तुम्ही माझं ऐका. विराजसला समजावं तुम्ही. राधा गैरसमज करून घेऊ नकोस ग. विराजस तुला दुखवणार नाही. आता नाही चुकणार तो. अगं त्यानं मुद्दामून नाही केलं. आजी अहो मुद्दामच करतो तो सगळं. आता ड्रायव्हर व्हायचं म्हणतोय. काय ड्रायव्हर? हो आजी तुम्ही प्लीज समजावं त्याला, नाहीतर आणखीन वेगळाच गोंधळ होऊन बसेल. अवघड आहे. ठंडे ठंडे पानी से गाड़ी धोना चाहिए, आना आए होना चाहिए. ठंडे ठंडे पानी. अरे मला काही समजवायचं म्हणजे आजीला सांगायचं हे बरं कळलं हिला. विराजस प्लीज थांबव ना हे सगळं. अरे असं मध्येच कसं थांबू? ऑलमोस्ट पुसून झाली आहे गाडी. आता थांबवलं काम नीट नाही झालं तर मला कोरडतील ना मला. बघितलं आजी असं वागतोय. बरोबर आहे का हे? आजी साहेब तुम्हाला सोडायचंय कुठे? आजी तुम्ही समजावा ना याला. हे असं शोभतं का याला? विराजस काय चाललंय? शोभतं का तुला? मला नाही अजिबात पटलेलं नाहीये. अजिबात पटलेलं नाहीये. चुकीचं आहे वागणं. हो चुकीचंच आहे. हा अच्छा हे चांगलं आहे. म्हणजे मी काही केलं की ते चूक का? काय ग त्यानं केलं की चूक का? का ही सर्वंट रूम मध्ये का राहायला गेली? कारण हिने ड्रायव्हरशी लग्न केलं. का केलं? कारण मी माझी ओळख ड्रायव्हर म्हणून करून दिली. बरोबर बरोबर बरोबर. मग झालं ना. आता जर ते स्वतःला ड्रायव्हरची बायको म्हणवत असेल तर मी पण ड्रायव्हर झालो पाहिजे. बरोबर बरोबर. आजी ओ काय बोलताय तुम्ही? साहेबांना जर कळलं तर ओ रागवतील ते पुन्हा. ते बरोबरच आहे. बर 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 मान्य मला. रागवतील. कोणाला रागवतील? मला रागवतील ना. मी बोलेन त्यांच्याशी. मी समजावेन त्यांना. तसंही आपला हा जो घरचा व्यवसाय आहे तो मला शिकायचाच होता. स्वतः मी ड्रायव्हर बनेन. त्यांचा ड्रायव्हर कम पीए बनून त्यांच्या सोबत फिरेन. सगळं शिकेन. एवढं सोपं आहे. काय? विराजस तू दादासोबत काम करणार? काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे तू आता जर का दादासोबत काम करणार तर मग माझा नवरा काय करणार? ही मिसळवाली ना माझ्या नवऱ्याचे हात धुवून मागे लागले नुसते. नाही अगं नाही हे बघ आत्या हिचा काही संबंध नाहीये. हे सगळं मी ठरवलंय. तिला बिचारीला काही बोलू नको. तिचं काही. वा 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 छान. घे 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 अजून तुझ्या बायकोची बाजू घे. पण मला पण माझ्या नवऱ्याची काळजी आहे म्हटलं. अजून नाही सोडणार मी तुला. आत्या हे हेच होणार आहे ना. माहिती होतं मला. असेच गैरसमज होणार आहे. मला कल्पना होतीच याची. आजी ओ मला सांगा ना कुणाला आवडणारे घरच्या मुलाने असं काम केलेलं? तुम्ही समजावा याला. नक्की काय समजायचं ते तू सांग बाई मला एकदा.
हा काय समजवणार? हा काय समजवणार? बोलती बंद झाली आहे तिची, व्हॅलिड पॉइंटच नाही तिच्याकडे. हे बघ आजी, हिने ड्रायव्हरशी लग्न केलंय आणि मी हिला वचन दिलंय की मी आयुष्यभर तुझी साथ देईन. त्यामुळे ठरलं, आजपासून मी ड्रायव्हर, विषय संपला. अरे तू ड्रायव्हर असणं वेगळं आणि मुद्दाम ड्रायव्हर बनणं वेगळं, हो की नाही आजी? अगं पण माझ्या बायकोला जर तिचा नवरा ड्रायव्हरच हवा असेल तर मी पण तर तेच केलं पाहिजे ना, हो की नाही आजी? बघा, तुम्ही दोघं नवरा बायको काय ते बघा. मी नाही याच्यात पडणार, जाते मी. ठंडे ठंडे पानी से गाड़ी धोना चाहिए. नाही यांचं युनिफॉर्म उतरवला ना तर बघाच. अहो अहो काय काय चाललंय काय तुमचं? हा काय झालं? त्या मिसळवालीची आणि तुमची नेमकी काय भानगड आहे? भानगड? कसली भानगड? ती मिसळवाली सारखी तुमच्याच मागे का असते हो? आधी तिच्यामुळे तुम्हाला मार खावा लागला, नंतर काय तर तुमचाच शर्ट घेतला खेळायला, आणि आता तर तुमच्या कामावर पण उठली ती. म्हणजे काय म्हणजे? तुमचं काम खायचा प्लॅन आहे तिचा. तिनं विराजसला दादाचा ड्रायव्हर कम पीए बनवलं. अच्छा हे. हा अच्छा हे. अच्छा काय अच्छा काय ड्रायव्हर? हो मग बघा बघा खाली जाऊन कसा युनिफॉर्म मध्ये फिरतोय ते. मला माहितीये त्या तिच्या सांगण्यावरूनच करतोय हे सगळं. आधी तर कामावर जायला सुद्धा तयार नव्हता, आणि आता तुमचं काम खायला बघतोय तो. विजेंद्र बिराजदारांचा मुलगा ड्रायव्हर म्हणून काम करणार? त्यांना हे सहनच नाही होणार. एकदा हे त्यांच्या कानावर घालायला हवं, म्हणजे मग तमाशा होईल आणि ते बिट्टीला घराबाहेर हाकलतील. म्हणजे एकदाचा मी सुटलो. जाऊ खाली. विराजस प्लीज ऐक ना रे, असं नको ना वागूस. हे बघ, आधीच घरच्यांचे खूप गैरसमज झालेत. हे बघ, आपल्या लग्नामुळे जो गोंधळ झालाय तो कमी आहे का? त्यात आणखीन भर कशाला? विराजस हट्टीपणा सोड ना प्लीज. विराजस ही काय गंमत आहे का? हे असले कपडे घालणं खूप सोपं आहे, पण तसं राहणं अवघड काय त्यात? इतर लोक पण राहत असतीलच की, मी पण राहीन. राधा, बायकोची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे, आणि माझं ठरलंय हे कितीही अवघड असलं तरी मी मागे हटणार नाही. विराजस ऐक ना, विराजस हे अति होत आहे. राधा तू शांत हो, मला तुझी मैत्री हवी आहे, राग नको. तुला असंच वाटतंय ना मी तुला फसवलंय? ठीक आहे, मग ह्या गोष्टी मला सगळ्या धुवून काढायच्यात. मला तुझं मन जिंकायचंय राधा, मला तुझा विश्वास जिंकायचा आहे. ठीक आहे ना, मी ड्रायव्हर बनेन, बाबांसोबत फिरेन, त्यांच्यासोबत सगळं शिकेन, आणि एक दिवस ह्या ड्रायव्हरचा मोठा बिझनेसमन झालेलं तुला बघायला आवडेल ना राधा? विराजस पण बाबांना तू ड्रायव्हर झालेला नाही आवडणार आहे. तू दुसरं काही शिक ना, तुला हवं ते शिक, पण हे ड्रायव्हर नको. हे कपडे काढा दे, हे कपडे घाल. राधा ऐक माझं, आता हे कपडेच माझी ओळख आहे. हे कपडे मला सतत सांगत राहतील की मी तुला फसवलं नाहीये. आणि राधा, हा काय फक्त युनिफॉर्म नाहीये, ही जबाबदारी आहे राधा. तुझ्या नजरेत मान मिळवण्याची, स्वतःच्या हिमतीवर स्वतःसाठी काहीतरी करण्याची. आता आयुष्यात मी पहिल्यांदा जबाबदारी घेतोय. मला प्लीज अडवू नकोस.